छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात रात्रीच्या अंधारात महाराजांचेच पुतळे उभारून महाराष्ट्र पेटून टाकण्याचे रॅकेट उघडकीस आले। या रॅकेटचा मास्टर माइंड एक मराठी माणूस आहे। बाळराजे आवारे पाटील या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीने रात्रीतून तब्बल 600 पुतळे बसवल्याचे उघड झाले आहे। पण यामागे शिवप्रेम कमी आणि पैशाचा लोभ जास्त होता। बाळराजे अक्षरशः बेकायदेशीर पुतळा बसवण्याचे टेंडर घ्यायचा। 30,000 रुपयांचा पुतळा 1.5 लाख रुपयांना विकून रात्रीतून पुतळा उभारण्याची हमी द्यायचा। यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवसाय केला। हा बाळराजे आवारे पाटील कोण आहे? तो शिवप्रेमीच्या नावांशी कसा खेळायचा? गंभीर गुन्हे करूनही तो पोलिसांच्या कचाट्यातून कसा सुटायचा? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। बाळराजे आवारे पाटील मूळचा जालन्याचा अंबड तालुक्यातील नालेवाडी गावाचा आहे। पूर्वी तो कापसाचा व्यवसाय करायचा। नंतर तो मामाच्या गावी महाकाळ येथे राहायला गेला। केवळ 12वी पास असलेला हा बाळराजा अचानक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाच्या संघटनेचा अध्यक्ष बनला। तो सध्या छत्रपती संभाजीनगर जवळ कुंभेळ येथे कुटुंबासह राहतो। या बाळराजाने 2023 मध्ये अंबड तालुक्यातील चुंचापुरी येथे शेती औधारे सेवा केंद्र सुरू केले। पण डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी या सेवा केंद्राच्या नावाखाली फायबरचे पुतळे बनवण्याचा अवैध कारखाना सुरू केला। यासाठी त्याने उत्तर प्रदेशातील 16 कामगार ठेवले होते। सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स होते। तो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषणे करून तरुणांची मने भटकवायचा आणि तणावाचे वातावरण निर्माण करायचा। यातूनच तो लोकांना पुतळे बसवण्याची हमी द्यायचा। त्यामुळे लोकांना तो खरोखरच एक धाडसी आणि थोर शिवभक्त वाटायचा। कायद्यापेक्षा आपले बेकायदेशीर वागणे कसे योग्य आहे तो लोकांना सांगायचा। यासाठी त्याने एक स्वतंत्र प्रसिद्ध यंत्रणा उभी केली होती। त्याची टीम गावोगावी जाऊन प्रक्षोभक भाषणे करून तरुणांची मने भटकवायची। त्यांना भावनिक साथ देऊन पुतळा बसवण्यासाठी त्या गावातील लोकांकडून वर्गणी गोळा केली जायची। ही गोळा झालेली रक्कम थेट बाळराजाच्या कारखान्यात जायची। जो फायबरचा पुतळा अवघ्या 25 ते 30,000 रुपयात तयार होतो, तोच पुतळा तरुणांच्या भावना भटकवून 1 ते 1.5 लाख रुपयांना विकला जायचा। शिवाय पुतळा विकत नसेल तर रात्रीतून तो बसवायचा आणि प्रशासनाने हे हटू नये म्हणून प्रशासनावर दबाव आणण्याची हमी तो द्यायचा। कारवाई टाळण्यासाठी लोकांना रस्त्यावर आणणे, रस्ता रोको करणे आणि तरुणांना ढाल म्हणून पुढे करणे ही त्याची प्रमुख मोडस ऑपरेटिव्ह होते। या फसवणुकीचा आणि गुंडगिरीचा कळ सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा येथे झाला। ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली असतानाही आवाराच्या टोळांनी 1 एप्रिलच्या पहाटे खेळोबा देवस्थानाच्या गेटवरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला। यामुळे दोन समाजामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला। धनगर समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुतळ्याला विरोध आहे असा खोटा आणि दिशाभूल करणारा मेसेज जाणीवपूर्ण पसरवण्यात आला। प्रत्यक्षात हा छत्रपतींना विरोधाचा नव्हे तर पवित्र देवस्थानाचा जागेवर अतिक्रमाचा आणि अस्मितेचा प्रश्न होता। यामुळे देवस्थानाच्या पुजाऱ्यांनी बेमुदतपणे उपोषण सुरू केले। हजारो लोक रस्त्यावर उतरले। सलग 8 ते 10 तास रस्ता रोको झाला। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की जमावाकडून दगडफेक झाली आणि पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावी लागली। अंजनगाव येथे पुतळ्याच्या लोखंडी स्टँडवर लावलेल्या बॅनरवर एका बाजूला बाळराजे आवारे यांचा शिवस्मारक योद्धा म्हणून फोटो होता, तर दुसऱ्या बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष योद्धा म्हणून फोटो लावला होता। जरांगे पाटील यांचे तरुणांमध्ये क्रेज आहे आणि मराठा समाजात विश्वासार्हता आहे। या बाबीचा फायदा घेऊन आवारे यांनी जरांगे पाटील यांच्या नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा धंदा केला। आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न राहतो की या सगळ्या राड्याला केवळ बाळराजे जबाबदार आहे की पोलीस प्रशासनही तितकेच जबाबदार आहेत? अंजनगावाची भयंकर घटना घडण्यापूर्वीच 28 फेब्रुवारीला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे या बाळराजाने एका भर सभेत पोलीस प्रशासनाला थेट धमकी दिली होती। स्मारकाला विरोध करणाऱ्याची वर्दी बाजूला ठेवून त्यांना फटके दिले पाहिजे अशी गुन्हेगारी भाषा त्याने वापरली होती। तरी प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून त्याच्यावर कोणती कठोर कारवाई का झाली नाही? पुतळा हा विषय संवेदनशील आणि भावनिक असल्याने कारवाई टाळण्याची पोलिसांची भूमिका बाळराजांसारखीच हिंमत वाढवायला कारणीभूत ठरली। बाळराजाच्या त्या धमकीनंतर पोलिसांनी कडक पाऊल उचलून त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर अंजनगाव, खेळोबा, बुलढाण्यातील चिखला, काकड आणि इतर अनेक ठिकाणचे दंगलीचे आणि तणावाचे प्रसंग 100% टाळले असते। पोलिसांच्या दुर्लक्षणामुळेच त्याला आत्मविश्वास वाढला। अंजनगावमध्ये तणाव वाढल्यावर हा बळीराजाही लगेच गावात धडकला। त्याने ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांना भर रस्त्यावर कपडे फाडून मारण्याची धमकी दिली। मध्यरात्री चोरून पुतळा का बसला या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांचा युक्तिवाद अत्यंत हास्यास्पद आणि कायद्याला न जुळणारा होता।
तो म्हणाला, शिवरायांनी रात्री अपरात्री जेव्हा वाटेल तेव्हा मोहिमा केल्या. त्यांच्या विचारांवर आम्ही चालतो, त्यामुळे आम्ही पुतळे रात्रीच बसवणार. लोकांच्या भावनांना हात घालणारे आणि सोशल मीडियावर लाईक्स मिळवणारे स्टेटमेंट करायचा, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्रात मंदिरावर कळस आणि दारात तुळस आहे. त्यामुळे कोणत्याही मंदिरामुळे, धर्मामुळे किंवा जातीमुळे शिवरायांना विरोध करण्याचे कारण नाही, असे भावनिक युक्तिवाद करून तो विरोधकांना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करायचा. अखेर सोलापूर पोलिसांनी या बाळराजेच्या मुसक्या आवळल्या. तपासात माहिती समोर आली, त्यांनी राज्यभरात विविध महापुरुषांचे तब्बल 570 ते 600 पुतळे बिना परवानगी बसवले आहेत. ते म्हणाला, मी महिन्यात 20 ते 22 स्मारक बसवतो. काही दिवसांपूर्वीच त्याने जालन्यात 51 पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढली होती. हे पुतळे राज्यातील विविध जिल्ह्यात रात्रीतून बसवण्याचा त्याचा डाव होता. तो म्हणाला, आज 101 शिवस्मारक जिथे जिथे जाणार आहेत, तिथे तिथे जर नाही जाऊ दिले तर तो पोलिसांना अडवेल आणि ज्या पोलीस स्टेशननी अडवले त्याच्या दारात मी येऊन पुतळे बसवणार. लक्षात ठेवायचे. या बाळराजावर सध्या मराठवाड्यात 11 गुन्हे दाखल आहेत. अंजनगाव प्रकरणात त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दंगल भडकवणे, 2 गटात जातीय तेढ निर्माण करणे आणि पोलिसांवर हल्ला करणे या गंभीर कलमाअंतर्गत सोलापूर पोलिसांनी तब्बल 9 गुन्हे दाखल केले आहेत. कोर्टाने त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस प्रशासनाने त्याचा फायबरचे पुतळे बनवणारा कारखाना कायमचा सील केला. याच प्रकरणात सोलापूर पोलिसांनी आवाराच्या कारखान्याचा मॅनेजर संभाजी आगावे आणि त्याचा वकील पंडित रूपराव टिळके यांना दोघांनाही ताब्यात घेतलं. एखाद्या महापुरुषाचा पुतळा बसवला, तो सहजासहजी काढला जात नाही किंवा काढणे खूप जड जाते. या लोकभावनेचा त्याने पद्धतशीरपणे गैरफायदा घेतला. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी सरकारची एक स्पष्ट नियमावली आहे. पुतळ्याचे भविष्यातील संरक्षण व्हावे आणि त्याची विडंबना होऊ नये, हा या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे. परवानगीनंतर सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसवता येतो, मात्र आवारेने या सर्व नियमांची जाणीवपूर्वक पायमल्ली केली. आता या नियमावलीचे पालन न करण्यावर सरकारने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पण इतके दिवस जाहीरपणे धमक्या देणाऱ्या आवारेला पोलिसांनी तेव्हाच रोखले नाही, हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.